ही धाबा टाईप लसणी मेथी आहेत ना, अगदी बनवायला आहेत ना, इतकी सोपी आहे बरं का. आणि जेवढी सोपी आहेत ना, तेवढी इतकी टेस्टी पण लागते, एकच नंबर. आणि ही बनवायची जर असेल ना तुम्हाला, तर व्हिडिओ ना स्किप न करता बघा. आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर हे बघा, आता मी इथे आहेत ना तेल घेतलं, जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला. आणि तेल एकदम पण असं कडक करून घ्यायचं नाही आहे. आणि इथं आहेत ना मी असं साबूत मस्त मोठ्या मोठ्या गावठीच लसण आहे, पण अशा त्याच्यातल्या मोठ्या लसणाच्या कांड्या आहेत ना त्या मी घेतल्या आहे. आणि इथं थोड्याशा जास्तीच्याच घ्यायच्या आहे, कारण जास्तीच्या यासाठी घ्यायच्या आहेत ना, की म्हणजे आपल्याला आहे ना ही लसणी मेथी बनवायची. तर लसणी मेथीसाठी आहेत ना लसण तर जास्तच पाहिजे. तर छान असतात आहेत ना आपल्याला अशा मस्त परतून घ्यायच्या आहेत, थोड्याशा हलक्याशा गुलाबी रंगावर. आणि इथं व्यवस्थित परतून झाल्या की इथं आपल्याला तीळ घ्यायचे. तर तीळ मी साधारणतः आहे ना 1.5 ते 2 चमच तीळ घेतले. तर हे थंडीच्या दिवसामध्ये आहेत ना, तीळ जर घातलेत ना एकच नंबर भाज्यांना चव येते. आणि ह्या लसणी मेथीच्या भाजीमध्ये तर एकच नंबर. तर इथं छान असं परतून घेतलं. आणि जी मी मेथी घेतली होती ना, ती अशी बारीक व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून घेतलेली होती. आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं होतं. आणि ती व्यवस्थित अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये. तर खूप अशी मस्तपैकी ना एकदम त्याच्यामध्ये अगदी जोपर्यंत पाणी राहत नाही ना तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि ही शिजवण्यासाठी ना आधी आपल्याला याच्यामध्ये ना 1 चमच मी इथं मीठ घालून घेतलं आहे. आणि मीठ जर घातलं ना तर पटकन पाणी सुटतं भाज्यांना, ह्या पालेभाज्यांना. आणि पटकन शिजतात पण ह्या. तर इथं मी ना ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेत होती. आणि हे बघा इतकी छान अशी ना मस्त एकदम कमी पण झाली आहे. म्हणजे शिजलीत ना की आपोआप कमी होते. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता देठ वगैरे अजिबात पण घेतलेले नाही आहे मी. तर इथं आपली ही भाजी शिजून तयार झालेली होती. आणि मी काय केलं, एका डिशमध्ये आहेत ना असं काढून घेतली ती सर्व भाजी. आणि इथे आहेत ना एक मिक्सरचा जार घेतला आहे. आणि याच्यामध्ये आहेत ना 1.5 ते 2 चमच आपले जे पोहे खायचे असतात ना ते चणा डाळ घेतलेली आहे. तुम्ही हवं तर त्या डाळ्या पण घेऊ शकतात किंवा फुटाणे पण घेऊ शकतात. आणि इथे आहेत ना थोडेसे शेंगदाणे घेतले. आणि ना तीळ घेतले आहेत मी. तर तीळ पण आहे ना 1.5 चमच आहे. तर खूप छान टेस्ट लागते याच्यामध्ये. आणि याच्यात आहेत ना थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त अशी पेस्ट बनवून घेतली आपण, की आपण एका वाटीमध्ये आहेत ना ही पेस्ट काढून म्हणजे अशी काढून ठेवायची आहे आपल्याला. आणि याच्यामध्येच ना ही सर्व पेस्ट वगैरे अशी काढून ठेवली का आपल्याला परत एक टमाटा याच्यामध्ये कापून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जर टमाटा जर असं अजून जर आवडत असेल ना, तर तुम्ही अजून एक टमाटा घालून जरी घेतलात ना, एकदम भन्नाट चव लागते. पण काय आहे की आमच्या घरामध्ये आहेत ना जास्त टमाटा आवडत नाही. माझ्या म्हणजे मला आवडतं पण बाकीच्यांना आवडत नाही, म्हणून मी जरा कमीच घातला आहेत. आणि इथे आहेत ना तेल तापून दिलं आहे. तेल जास्त काही तापून द्यायचं नाही आहे. असं जसं जिरं आहेत ना आपल्याला असं फुलायला लागेल ना, असं तडतडायला लागेल तेवढंच तेल तापून द्यायचं आहे. आणि जे जिरे घालून घ्यायचे. जिरे घातल्यानंतर आहेत ना बारीक कापलेला आपल्याला याच्यामध्ये आहेत ना जो लसण आहेत ना तो घालून घ्यायचा आहेत आपल्याला. म्हणजे लसणाची इतकी छान टेस्ट येते ना की एकच नंबर. म्हणजे भाजीची एवढी सुंदर बनवून तयार होते ना, खूपच छान. तर इथे मस्त असं आहेत ना लसण आपल्याला असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम तुम्ही बघू शकता एकदम तेल असं जास्त कडकडीत नाही आहे, अजिबात पण तेल आपल्याला इतकं कडकडीत करायचं नाही आहे. असं मंद थोडंसं शांततेमध्येच आहेत ना आपल्याला हा लसण असं फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जेव्हा लसूण फ्राय होत चाललात ना की आपल्याला याच्यामध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. म्हणजे कांदा आहेत ना मी इथेच 3 ते 4 कांदे कापून घेतले होते बारीक. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कापून घ्या. खूपच टेस्टी लागते ही भाजी. तर अशी मस्त इथं कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर जास्त असं ब्राऊन वगैरे करायचं नाही आपल्याला. आता तुम्हाला मी या भाजीची इथनं एक गंमत सांगते. माझी एक फ्रेंड होती, म्हणजे आहे अजून पण. तर आम्ही दोघी ना असंच एका रिलेटिव्हच्या घरी गेलेलो पुण्याला. आणि तिथे आहेत ना मी जाताना इथनं जेवण करायला मी एका धाब्यावरती थांबलो. तर तिथे आहेत ना असं मेन्यू कार्ड आलं आमच्याकडे. आणि आम्हाला असं नॉर्मली काहीतरी खायचं होतं, जे आपल्याकडं भेटतं घरच्यासारखं. तर त्याच्या मेन्यू कार्डमध्ये आलं की लसणी मेथी. आम्हाला वाटलं का अरे वा, आता आपण इकडे नाशिक साईडला आणि आपल्याकडे लसणी मेथी जरा वेगळीच करतात. म्हणजे जे फ्राय वगैरे करून भरपूर सारा लसण वगैरे टाकून अशी लसणी मेथी आम्हाला वाटली. आम्ही जेव्हा ती म्हणजे अशी ऑर्डर केलीत ना, त्यावेळेस आहेत ना ती वेगळीच आली. जशी आत्ता मी बनवतेत ना ही लसणी मेथी आली. आणि 7-8 वर्ष झाली बरं का ह्या गोष्टीला. आणि अजिबात पण मला वाटलं नव्हतं की लसूण मेथी कोणती. आणि जेव्हा ती बघितली ना मी, अक्षरशः माझं डोकंच ठणकलं. इतकं ना की बास कधी. आता येत नाही बघा, इथे मी याच्यामध्ये 4 ते 5 अशा लाल मिरच्या घालून घेतल्या आहे. आणि त्या व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर म्हणजे ही तेव्हा मी खाल्लीत ना इतकी सुंदर होती. जेव्हा म्हणजे जेव्हा बघितलं तर डोकं फिरलं होतं. पण जेव्हा ही खाल्लीत ना तिची टेस्ट इतकी भन्नाट लागलीत ना, खरंच खूपच छान. म्हणजे अचानक मागवलेली भाजी, म्हणजे गैरसमज झाला होता आमचा. आणि त्याच्यात ती आलेली भाजी खूपच सुंदर झालेली होती. आणि इथे येत नाही बघा, मी इथं आता लाल तिखट घालून घेतले. जवळजवळ 2 चमच लाल तिखट इथं मी घालून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये तर आपल्याला लाल तिखट घातल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची आपल्याला. तर अर्धा चमच आपल्याला इथं हळद घालून घ्यायची आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे.
व्यवस्थित त्यांना जास्त असं आपल्याला हा करपून वगैरे द्यायचा नाही आहे. एकदम असं म्हणजे जो कच्चापणा आहेत ना मिरचीचा वगैरे तो आपल्याला फक्त इथं घालवायचा आहे. आणि गॅसची फ्लेम आहेत ना अशीच लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे बघा मस्त असा कलर पण छान दिसतोय आपल्याला. आणि म्हणजे एकदम मस्त होतं ते. कमी गॅसवर जर केलं ना अगदी जशीच आपल्याला पाहिजेत ना तसंच होतं. आणि हे जे आपण दळून ठेवलेलं होतात ना जी शेंगदाणे आणि जी डाळ आणि आपण जे तीळ घेतले होते त्याची पेस्ट करून ठेवली होती ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि ही व्यवस्थित ह्या तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत. आणि ज्या आपण वाटीमध्ये हे काढून ठेवलेलं होतं ना त्या वाटीमध्ये ना हलकंसं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते व्यवस्थित असं पाणी घालून घेतलं त्याच्या वाटीमध्ये पूर्ण त्या वाटीला लागलेलं असतं ते काढून घ्यायचं. आणि आपल्याला ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी असं ते घालून घ्यायचं आहे. म्हणजे ही त्या पाण्यामध्ये थोडीशी शिजून घ्यायची आहेत आपल्याला. तर खूप छान शिजली जाते. आणि जोपर्यंत ह्याचं तेल सुटतात ना तोपर्यंत आपल्याला एकदम शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा इथे असं व्यवस्थित मी हे घालून घेतलं आहे. आणि याच्यामध्ये आहेत ना ते शिजून घेते मी. आणि आता काय केलं आहे आपण जी टमाटर जे आपण जो दळून घेतला होतात ना तो पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे ह्या स्टेजला. तर मी इथं टमाटर जास्त लाल दिसत नाही आहे का दिसत नाही की तेच मिक्सरचं भांडं मी घेतलेलं. म्हणजे ज्याच्यामध्ये शेंगदाणे तीळ वगैरे दळलेले आहेत ना त्याच्यामध्ये व्हाईट दिसतोय असा. पण आहे तसा असा लालच आहे. पण मग तो त्याच्यामध्ये दळल्यामुळे आहेत ना त्याचा कलर तो व्हाईट आलेला आहे. आणि याच्यामध्ये ना आपण घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून येत ना हे परत थोडीशी अशी पेस्टसारखं करायचं आहे आपल्याला. आणि हे ना छान असं आपल्याला एकदम मंद गॅसवरती ना हे होऊ द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ना हे थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला. हा मसाला आहेत ना जोपर्यंत तेल सोडत नाही ना कढईला तोपर्यंत आपल्याला हा शिजून द्यायचा आहे. तर म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच की मी ही भाजी पहिली खाल्लेली नव्हती. एक 7 ते 8 वर्षापूर्वी जेव्हा मी ही भाजी खाल्लीत ना मला एवढी प्रचंड आवडलीत ना. तर मी लगेच त्या कुकला तिथे विचारलं की ही भाजी बनवतात कशी. तर थोडीशी त्यांनी मला माहिती सांगितली होती तेव्हा. आणि इथं आहेत ना मी कसुरी मेथी घालून घेतली. तर कसुरी मेथीत ना नक्की घालून घ्या तुम्ही. खूपच छान टेस्ट लागते ह्या कसुरी मेथीची. एकच नंबर. आणि थोडीशी हातावर असं कुस्करून घ्यायची. आणि साधारणतः हे 2 चमचे मी घालून घेतले असेल. बघू शकता तुम्ही इथं तेल सुटायला लागलं आहे. जेव्हा तेल सुटायला लागतात ना ह्या स्टेजला आपल्याला इथं ना मीठ घालून घ्यायचं. तर चवीपुरतं आधी पण आपण 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे भाजी शिजताना. तर त्यामुळे ना आता जरा बेतानीच मीठ घालायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इतकं छान असं तेल वगैरे सुटलं आहेत ना याला. ही जी आपण बनवून घेतली आहेत ना हे एवढं मस्त झालेलं आहे. हा मसाला जो शिजून घेतला आहे आपण म्हणजे मसाला म्हणता नाही येणार आपल्याला याला. एक सिंपलशीच भाजी बनवतो आहे आपण. पण थोडीशी वेगळ्या जे धाबा स्टाईलनी बनवतो आहे आपण. आणि हा मसाला ह्या स्टेजला आला तेल वगैरे सोडलं की मग आपण येत ना ही जी शिजलेली भाजी आहेत ना आपण आधी शिजून घेतलेली ती भाजी याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि छान येत ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची ही भाजी. आणि जर आता असं वाटलं ना की ही भाजी तुम्हाला अशी घट्ट वाटते जास्त तर त्या भाजीमध्ये ना थोडंसं गरम करून पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर हे बघा मी अगदी थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घालून घेतलं होतं. आणि त्याला तरी इतकी सुंदर आली होती ना वरती भाजीला कलर टेक्स्चर. जशी मी ती म्हणजे एकदम पहिल्यांदा जेव्हा मी खाल्ली होती ना ही त्या धाब्यावरती अगदी तशीच ही भाजी मला म्हणजे दिसायला पण तशीच दिसत होती. म्हणजे ना आपण एखादी वस्तू म्हणजे एखादा पदार्थ असं खातो आणि जी एखादी चव जर आपल्याला आवडलीत ना ते आपल्या म्हणजे जिभेवर राहूनच जाते. तर आपल्याला बरोबर कळतं की आपण ही तशीच भाजी झाली आहेत का. म्हणजे कोणती पण असू द्या. आणि कधी कधी कुठे काही पण खा आपल्याला जर आवडलं ना आपण किती बनवायचा प्रयत्न करा घरी तसं होतच नाही. पण ही जी मी बनवली होती ना एकच नंबर. तर हे बघा इथे बनवून झाली होती आणि इथे ना मी प्लेटमध्ये काढून घेतली होती. बघू शकता त्याचा कलर टेक्स्चर इतकी सुंदर आणि एकदम कमी वेळेमध्ये त्याला असं जास्त काही वेळ पण लागत नाही. आणि एकच नंबर झाली होती. कुणी आपल्याकडे असे पाहुणे वगैरे जरी आलेत ना आपण असं भाजीला काही काही वेळेस आपल्याला ऑप्शन नसतं अचानक आलेले पाहुण्यांना. तर आपण हे तेव्हा पण करू शकतो काहीतरी वेगळ्या धाबा स्टाईलमध्ये अशी इतकी सुंदर बनतेत ना वाव खूपच छान. असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे आहेत ना बेल आयकॉनला क्लिक करा. जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतं. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.